अशोक खरात प्रकरणी पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 65 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित गुन्ह्यातील पीडित महिलांचे अश्लील आणि मॉफ केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात नाशिक सायबर पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत। फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या प्लॅटफॉर्मवर सुद्धा पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो प्रसारित करणाऱ्या एकूण 65 जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, एकूणच जर आपण पाहिलं तर आता अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जवळपास 65 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अशोक खरात याच्याशी संबंधित गुन्ह्यातील पीडित महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मॉफ केल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। नेमकं काय? नक्कीच खरं तर अशोक खरातवरती गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेक व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते। अनेक CCTV जे अशोक खरातच्या ऑफिसमधले जे सापडले होते ते व्हिडिओ व्हायरल झालेले होते आणि या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती आता गुन्हे दाखल करण्याचं काम जे आहे ते नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे। तब्बल 65 जणांवरती सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। विशेष बाब म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पीडितांची ओळख जी आहे ती लपवण्याचं काम जे आहे ते त्यांचं सायबर पोलिसांकडून करण्यात येते। त्याचबरोबर ती SITकडून करण्यात येत असलं तरी सध्या हे जे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत होते आणि याला जाब बसावा यासाठी आता पोलीस ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता पोलिसांनी थेट जे जे व्हिडिओ व्हायरल करतील सोशल मीडिया, ज्यामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, एक्स असेल किंवा व्हॉट्सअप असेल, अशा सगळ्या सोशल मीडियांवरती व्हायरल करणाऱ्या सगळ्याच नागरिकांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम जे आहे ते आता पोलिसांकडून करताना पाहायला मिळतंय। पीडित जे आहेत याबाबत देखील सायबर पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केलेली होती आणि याबाबत आता पोलीस आयुक्तांनी देखील आता कठोर पावले उचलत जे जे व्हिडिओ असे व्हायरल करतील त्या सगळ्यांवरतीच गुन्हे दाखल करण्यात येईल असं सांगितलं होतं। तरी मात्र अनेक लोकांनी यावरती व्हिडिओ व्हायरल केलेले होते आणि आता सध्या याच्यावरती जाब बसावा यासाठी पोलीस आयुक्त कठोर पावलं उचलत आता 65 जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। आता अजून जर व्हिडिओ जर अशा पद्धतीने व्हायरल केले तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येईल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे। निश्चित, अगदी धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो, जवळपास 65 जणांवर या संदर्भातले गुन्हे दाखल करण्यात आले।